हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आज आहे की मी शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये आज गेल्याच्यानंतर काही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या वाटल्या ज्या शिक्षक भरतीसाठी. खूप काही अशा ज्या पॉझिटिव्ह आहेत त्या तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. काळजी करू नका, आपल्या भरतीमध्ये खूप काही पॉझिटिव्ह यावर्षी होणार आहे अशी अपेक्षा आहे मला. त्या संदर्भामध्ये मागच्या भरतीमध्ये काही ज्या त्रुटी होत्या त्या आता यावर्षी त्रुटी सॉल्व्ह झालेल्या आहेत, होतील आणि भविष्यात पण. एवढं सांगायचं होतं. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ऑथेंटिक आणि महत्त्वाची माहिती जी आज आहे, खूप दिवसापासून जाणंच होत नव्हतं, परंतु आज गेल्याच्या नंतर काही गोष्टी क्लिअर करणं गरजेचं होतं म्हणून गेलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, चला. डिस्क्लेमर, काही मुलांना माझे मत आवडत नसतील तर बिलकुल तुम्ही माझं पाहू नका, कारण का जे सत्य आहे ते मी सांगणार आहे. कारण का ह्याच्यामध्ये सर्वांना लागायचं आहे मित्रांनो, इथं कोणी कोणाचं नाही आहे. इथं फक्त एकच मुद्दा आहे की आपण कसे लागू. हा मुद्दा तुम्ही ह्या स्वार्थ ठेवा, प्रत्येकाने स्वार्थी असलंच पाहिजे. परंतु मित्रांनो एवढंच आहे की जे प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत त्यांना पण साथ द्या, एवढंच तुम्हाला सांगायचं, बाकी काही नाही. चला ठीक आहे. चला, महत्त्वाचा मुद्दा आज आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटल्यानंतर जी काही चर्चा झाली त्या संदर्भामध्ये, किती जागा आलेल्या आहेत, डेट वाढेल का, किंवा जी समाज कल्याण आदिवासी विभागाच्या जागा आहेत त्या येतील का, या सर्व गोष्टी क्लिअर आहेत मित्रांनो. ठीक आहे. आता मला सांगतो, सर्वप्रथम मी पॉईंट घेतलेले आहेत, आज पहिल्यांदा मी पॉईंट लिहिलेले आहेत ते सांगतो तुम्हाला. सर्वप्रथम मित्रांनो, एक आनंदाची बाब अशी आहे की नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषदच्या जागा ह्या अपलोड हळूहळू होत आहेत. अपलोड होत आहेत. ठीक आहे, अपलोड होत आहेत. पद रिपीट करतो कारण माहिती आहे का, पण ती संख्या थोडीशी स्लो आहे मित्रांनो. ही संख्या स्लो आहे, माहिती नाही काय. शिक्षण आयुक्त साहेबांनी किंवा इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खूप वेळेस VC घेत आहेत, गाईड करत आहेत, परीक्षा परिषद पण सोबतच आहे, सर म्हणून हे काम करत आहेत. तरी पण हे लोक जे आहेत ते शिक्षण अधिकारी लोक ऐकायला तयार नाही. त्यामुळे तुम्ही आपला जिल्हा, आपल्या जबाबदारी ह्यानुसार आपापल्या जिल्ह्यामध्ये एकदा तुम्ही जाऊन बघा की खरं त्यांनी काय केले आहेत, अपलोड केलेले आहेत की नाही, बिंदू नंबरी तपासली का, रोस्टर तपासली का, एकदा इन्क्वायरी करू नये, कृपया करून विनंती करतो. पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, आदिवासी समाज कल्याणच्या जागेच्या संदर्भामध्ये. आदिवासी समाज कल्याणच्या जागा ह्या पवित्र पोर्टलला आत्तापर्यंत आलेल्या नाहीत, येतील. आता मी म्हणलं ह्या काय आल्या नाही, तरी त्यांचं GR वगैरे आलेले सर्व गोष्टी आलेल्या आहेत, तर मग काय प्रॉब्लेम आहे. तर त्यांचं असं उत्तर आहे की त्या जागा येतील. त्यांचं काही अजून फायनल कॉल येणं बाकी असेल किंवा त्यांच्याशी काही त्या डिपार्टमेंटची चर्चा करणं बाकी असेल. कारण शिक्षण विभाग, ग्रामविकास विभाग, आदिवासी विभाग, समाज कल्याण विभाग, नगर विकास विभाग, असे एवढे विभाग म्हणून काम करतात. महानगरपालिका, नगर परिषद नगर विकासमध्ये येते. समाज कल्याण आदिवासी ह्या वेगळ्या विभाग आहेत. शिक्षण विभाग वेगळा आहे. जिल्हा परिषद ग्रामविकासमध्ये येते. हे असे डिफरन्सेस आहेत. त्यामुळे यांनी गाईडलाईन करणं, म्हणजे यांनी गाईड करून त्या गोष्टी सामंजस्याने जागा येतील अपेक्षा ठेवूया आपण. आणि जिथे काही आदिवासी आहेत, समाज कल्याणच्या ज्या जागा आहेत तिथं तिचे हेड ऑफिस आहे, तिचं नाशिकला आहे आदिवासी विभाग हेड ऑफिस, त्याच्यानंतर नागपूरला आहे, अमरावतीला. इथं जाऊन तुम्ही थोडीशी भेटी द्या, त्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना विनंती करतो. दुसरा मुद्दा, मराठवाडा, सर्वांचा लाडका. मराठवाडा सर्वात मागे आहे मित्रांनो. मराठवाड्यांच्या जागा अपलोड झालेल्या नाहीत, तुम्हाला क्लिअर सांगतोय. मागं पण हे सांगितलं आहे, मी कुणाला भीती दाखवत नाही, मी सत्य सांगतोय. मी स्वतः मराठवाड्यातून बिलॉंग करतो. पण मूळ मुद्दा हेच आहे मित्रांनो की खरंच जागा अपलोड होत नाही. तर त्यांचं रोस्टरचं काही शिवाय माहिती नाही, काही नाही. पण मराठवाड्यातल्या खूप जिल्ह्यांची परिस्थिती दयनीय आहे मित्रांनो, खरं सांगतोय. त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्यातला जो काही सत्य दिसत नाही, परभणी नाही, हिंगोली नाही आहे. त्याच्यानंतर पण हिंगोली होईल मे बी, आणि किंवा जालना, असा तो विषय आहे. फक्त धाराशिवचे अपेक्षा पॉझिटिव्ह ठेवा असं मला वाटतं, मागच्या ज्या जिल्ह्यानुसार माहिती घेऊन. पण मराठवाड्यामधल्या जागा ह्या खूप रेअर बघायला भेटतील यावेळेस. संस्था आस्थापना भेटतील, पण विदाऊट किंवा जिल्हा परिषदेसाठी शक्यता कमी. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, जे फील्डवर काम करते ना, त्यांना एकदा कृपया करून विनंती करतो की तुम्ही त्यांना साथ द्या, त्यांच्यासोबत जा. तुम्ही कोणी असो, कोणती संघटना असो, मी कोणत्या संघटनेला बोलत नाही. पहिली विद्यार्थी, आपला पहिला स्वार्थ विद्यार्थी असून आपण लागणं हे महत्त्वाचं आहे, तुम्हाला विनंती करतोय. तुम्ही म्हणता असं का, आपण खरंच सांगतोय मित्रांनो, मागच्या भरतीमध्ये जे नुकसान झालेलं आहे ना, ते आता होऊ नये एवढीच माझी कळकळीची होती. जी दलिंदरी मागच्या भरतीतली आहे ना, ती खूप भयानक होती. तुम्हाला नाही माहिती, ज्या दिवशी अनुभव होईल त्या दिवशी तुम्ही 100% मला आठवण करायचं. त्यामुळे ती जर तुम्हाला दिवस पाहिजे नसतील तर तुम्ही प्रयत्न करा, एवढं सांगतोय. आणि दुसरा सर्वात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे झडपी अपलोड होत आहेत, होतीलच. त्याच्यानंतर कट ऑफ आणि जागा किती आल्या. मित्रांनो अजूनही सांगतो, जे कोणी, मी कोणाला टीका करत नाही, बिलकुल करत नाही. कुणी गलत धरू नका किंवा कुणी गलतफहमी बनवून पण घेऊ नका. कुणीच कट ऑफ सांगू शकत नाही, पहिली गोष्ट. आणि तेथील वरिष्ठ अधिकारी सुद्धा अंदाजे जागा सांगतात की एवढ्या आल्या, तेवढ्या आल्या, अपलोड होत आहेत. त्यांना सुद्धा ते कसं रोज फॉलोअप घेत नाहीत. त्यांचं एक शेड्यूल असतो, सॉफ्टवेअर आहे, ते सर्व यादी ते एकदम पूर्ण, एकदम त्यांनी
अधिकारी व्यवस्थित सांगितलेले आहेत मित्रांनो, की पूर्ण जे जागा आहेत ना, त्या असं शफल करून म्हणजे त्याला आपण काय म्हणतो एकत्रीकरण करणं अजून झालेलं नाही. ज्या दिवशी ह्या गोष्टी होत राहतील, टॅब बंद होईल किंवा समोरच्या गोष्टी तेव्हा ह्या गोष्टी होत असतात आणि सहसा फक्त आता त्यांचं इन्कमिंग चालू आहे. ठीक आहे, म्हणजे जागा अपलोड होणं चालू आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी शॉर्टलिस्ट करणं चालू आहे थोडं त्यांच्या लेवलनुसार. पण ते तुम्हाला कोणी जरी सांगत असेल की एवढ्या जागा अपलोड झाल्या, ते प्रत्येक जिल्ह्याच्या जागा गृहीत धरून ते सांगत असतील. मे बी त्यांचं लॉजिक मला नाही माहिती काय. पण मी सांगतो कोणीही किती कोणी असो, मी पण तुम्हाला सांगणार की किती जागा 1000 जागा अपलोड झाल्या. क्लिअर सांगतो तुम्हाला मित्रांनो, किती 1000 जागा अपलोड झाल्या ह्याचं उत्तर माझ्याकडे सुद्धा नाही आहे. क्लिअर करतो, कारण आजही मला सांगणं गरजेचं होतं. खूप दिवसापासून पाहतो एवढ्या जागा येणार आहेत, तेवढ्या जागा आल्या, एवढ्या जागा येतील, तेवढं हां, शासनाचं टार्गेट आहे. त्या टार्गेटनुसार यायला पाहिजे, येतील अपेक्षा ठेवतो. मी पण पॉझिटिव्ह आहे. मी सांगतो की जागा तेवढ्या कोणी म्हणतं 10,000, कोणी म्हणते 15,000, कोणी 18,000, कोणी 20,000. मी म्हणतो 25,000-30,000 जागा आल्या पाहिजे, 40,000 जागा आल्या पाहिजे. जागा जास्तीत जास्त आल्या पाहिजे, एवढंच मत सांगतोय मी तुम्हाला. निगेटिव्ह कुणाला सांगत नाही, क्लिअर करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यामुळं अंदाजे कट ऑफ सांगणं किंवा जागा किती आल्या सांगणं कृपया करून कमेंट सांगू नका. त्यातल्या त्यात आता मी हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचारलेल्या गोष्टीत बरं का, मी आज म्हणून प्रॉपर पॉईंटवर लिहिले, मला लक्षात राहतील म्हणून. त्याच्यानंतर मित्रांनो 11वी-12वीच्या जागा ह्या कमी येत आहेत. त्यांचं ते उत्तर आहे, मी नाही सांगत. 11वी-12वीच्या जागा ह्या खूप रेअर म्हणजे त्याच्यावर आता काम करणं गरजेचं आहे. मागं त्यांच्यावर त्यांची संस्मरणच झालेली नाही, तसं त्यांचं उत्तर आहे. पण काही संस्था जिथे झाल्यात, काही त्यांचे प्रामाणिकपणा आस्थापना खाजगी चालू आहेत, गव्हर्नमेंटचे नाहीत. आणि विदर्भातल्या लोकांना विनंती करतो की तिकडे 11वी-12वीची गव्हर्नमेंट शाळा आहे, कॉलेजेस आहेत, त्यामुळे तुम्ही तिथं लक्ष द्या. गोंदिया असो, भंडारा असो, इतर सर्व. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक महत्त्वाचा मुद्दा राहिला की इतर जे माध्यम आहेत, उर्दू माध्यम असेल, हिंदी माध्यम असेल, कन्नड माध्यम असेल, इतर जे माध्यम आहेत, इंग्रजी माध्यम असेल. आता इथं विषय काय झाला मागच्या वेळेस की एखादा जिल्हा आहे समजा, मान्य करा एखादा कोणताही जिल्हा तुम्ही घ्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं उदाहरण देतो तुम्हाला, सेकंड फेजचं उदाहरण देतो. तिथं विषय काय झाला, काही जिल्ह्यामध्ये काय झालं, किंवा कोणतेही जिल्हा मान्य करा, नांदेड घेऊ आपण उदाहरण, किंवा लातूर घेऊ. या जिल्ह्यामध्ये मित्रांनो काय झालं, मागच्या वेळेस मराठी माध्यमाचं रोस्टर क्लिअर होतं, उर्दू माध्यमाचा, हिंदी माध्यमाचा किंवा इतर माध्यमाचं क्लिअर नव्हतं. त्यामुळं तिथे इतर माध्यमाच्या जागा नाही आल्या का, म्हणजे नाही आल्या. परंतु काही जिल्ह्यामध्ये मराठी माध्यमाचं क्लिअर नाही आहे, पण इतर माध्यमाचे क्लिअर आहेत, तरी ते जागा येत नाहीत पोर्टलवर. हा मुद्दा मी त्यांना आवर्जून विचारला. ज्याच्यामध्ये हिंदी माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल, इंग्रजी माध्यम असेल. त्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मागच्या वेळेस हिंदी माध्यमाच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जागा असताना सुद्धा त्यांनी दिलेल्या नाहीत. हे क्लिअर करतो, ते दिलेल्या नाहीत हिंदी माध्यमाच्या जागा. मुंबईमध्ये पण तीच परिस्थिती होती. त्यामुळे ह्या जे मेट्रो सिटी आहेत ना, तिथे हे जागा येतात, हिंदी माध्यमाच्या असो किंवा इंग्रजी माध्यमाच्या असो. इंग्रजी माध्यमाचे तरी खूप आता म्हणजे आहे, पण इतर मेट्रो सिटी आहेत, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड किंवा इतर ज्या आहेत, त्या जागा ह्या पोर्टलवर येतात. त्यामुळे त्या जागा पण येणं गरजेचं आहे मित्रांनो. आता काही जिल्ह्यांमध्ये काय झालं, मराठी माध्यमाचे रोस्टर क्लिअर नाहीत, उर्दू माध्यमाचे क्लिअर आहेत. ते मी निर्देश देण्यासाठी त्यांना विनंती केली की तुम्ही जे आहे ते ही मुद्दा थोडंसं क्लिअर करायला हवा. शिक्षण अधिकाऱ्यांना सांगा की तुम्ही सर्व माध्यमाच्या जागा आल्या पाहिजे. मी तुम्हाला क्लिअर करतो पहिला, काय एखादा मराठीचा असेल म्हणून तो जागा नाही आल्या पाहिजे, किंवा उर्दूचा असेल म्हणून आल्या पाहिजे, किंवा हिंदी, इंग्रजी किंवा कोणतेही माध्यम जरी राहिलं, जे झालं ना ते टाका, पहिलं टाका, म्हणजे तो तरी बांधव आपला लागेल. ही माझी त्यांना विनंती केली. हे मुद्दा त्यांना तो आवडला. बघू त्याच्यावर काय परिणाम म्हणजे होईल काय नाही. आणि राहिला प्रश्न डेट वाढीच्या संदर्भामध्ये मित्रांनो, अजून त्या संदर्भात क्लॅरिफिकेशन झालेलं नाही आहे. टॅब क्लोज बी होऊ शकतो, ओपन बी होऊ शकतो, म्हणजे वाढू बी शकतं. त्याचं अजून उद्या बुलेटिन आल्यानंतर कळेल. उद्या शेवटची तारीख आहे. त्या संदर्भात मी त्यांनी अधिकाऱ्यांना डायरेक्ट सपशेल सांगितलं की मी ह्याच्यावर भाष्य करू शकत नाही. क्लिअर सांगतो, कारण का आम्ही काही एवढे मोठे नसतो, किंवा कोणी इथं जेवढे बी लोक येतात तेवढे मोठे नसतात. प्रामाणिकाने सामंजस्याने आपण फक्त त्यांना विनंती करू शकतो मित्रांनो, हे तुम्हाला सांगतोय. फक्त त्याच्यामध्ये करेज, विनंती करण्याची ताकद असली पाहिजे. ते कोणी असो, संघटना असो, मुलं असो, त्यांना तुम्ही साध्य हे सांगतोय की डेटच्या संदर्भात अजूनही क्लॅरिफिकेशन त्यांनी दिलेलं नाही. डेट वाढेल किंवा टॅब क्लोज होईल. आता प्रत्येकजण म्हणतो की डेट वाढेल. किती तारखेला सांगत होते, 3-4 तारखेला सांगत होते, 2 तारखेला सांगत होते. बघा, टेक्निकल दृष्ट्या जर विचार केला तर तो डेट वाढायलाच पाहिजे. मी त्या मताचा आहे. कारण का खूप अजून आस्थापना पोर्टलवर येणं बाकी आहेत, खूप आस्थापना आहेत. उदाहरण सांगायचं, सोलापूरसुद्धा आलेलं नाही अजून. सोलापूरचं अजूनच फायनल झालेलं नाही आहे. तुम्ही सोलापूरच्या मुलांना विनंती करतो तिथे जा तुम्ही. ठीक आहे, त्याचं फायनल होणं बाकी आहे, खूप आहेत. नागपूर आहे, ठीक आहे. असे काही ठिकाणी आहेत जे फायनल झालेले नाहीत. गडचिरोली आहे, फायनल झालेलं नाही अजून. वर्धा आहे, फायनल झालेलं नाही अजून. ठीक आहे. गोंदिया, भंडारा झालेले आहेत.
आता भंडाऱ्याचं रोस्टर मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे आलेलं सुद्धा आहे. मराठवाड्यात विदर्भातले मॅक्सिमम रोस्टर माझ्याकडे आहेत. मी तुम्हाला सांगतो पुढील व्हिडिओ भंडाऱ्याचंच असेल, त्याचा काही विषय नाही. पण सांगायचं तात्पर्य हेच मित्रांनो, की ह्या सर्व गोष्टी तुम्ही थोडंसं विचार घ्या. आणि हे एवढं मी विनंती काळजीपूर्वक सांगण्याचं कारण एकच आहे, इथं निस्वार्थ आहे, मला पण त्यात हिस्सा आहे, मला पण लागायचं आहे, आपण समोर लागूया. आणि आपलं एकच स्वार्थ ठेवायचं की आपण कसं लागू. आणि मला कोणाला निगेटिव्ह बोलायचं नाही, ट्रोल करायचं, त्यांनी आपापल्या पद्धतीनं फक्त एवढंच आहे, माणुसकी जपा, एवढंच तुम्हाला विनंती करतो. कारण का आपली पहिली प्रायोरिटी ही अभ्युदयधारक असली पाहिजे, ह्या हिशोबानं काम करा. ज्या अभ्युदयधारकावर तुम्ही काही तुम्हाला जे नाव ओळख भेटते ना, त्या अभ्युदयधारकांना तुम्ही फसवू नका, एवढंच मला सांगायचं. ते कोणी असो, मी पण असो, मी पण तुम्हाला खोटं बोलत असेल, मी पण तुम्हाला फसवतो, याचा अर्थ होतो. त्यामुळं असं कोणीही काही करू नका, एवढी विनंती करतो. बघा खूप मुलं पॅनिक आहेत मित्रांनो, आयुष्य इथे दावणीला लागलेलं आहे. खूप मुलं आहेत, अभ्यास सोडून दिले आहेत, 40-40, 50-50 मार्क आहेत. किंवा काही बॉन्डवरची मुलं आहेत, त्यांनी अभ्यास सोडून दिला, अक्षरशः अभ्यास, काम, धंदा सर्व सोडून दिलेला आहे. काही लोकांनी नोकऱ्या सोडून दिल्या आहेत प्रायव्हेटच्या, की माझं जिल्हा परिषदला होईल म्हणून. त्यामुळे मित्रांनो, हा खूप असं दलदलची जमीन असते ना, माणूस एक पाय ठेवला की फसतच जातो, तशी कहाणी ही भरतीत झालेली आहे. दलदलीचा प्रदेश आहे शिक्षक भरती म्हणजे. सांगायचं तात्पर्य हेच आहे की कुणाला भीती दाखवायचं कारण नाही, फक्त शिक्षण आयुक्त कार्यालय भेटल्यानंतर तर तो तपशील आहे, एका वाक्यात सांगितलं म्हणजे सर्व मी तुम्हाला कन्क्लूड सांगितलेलं आहे. तुम्हाला जर अजून काही हे कळत नसेल, तर माझी भाषा थोडीशी कळत नसेल, तर तुम्ही थोडंसं व्हिडिओ स्लोमध्ये बघू शकता किंवा स्पीडमध्ये बघू नका. ऑलरेडी मी खूप स्पीडमध्ये बोलतो, त्यामुळे तेवढं काही काळजी करण्याचं कारण नाही. फक्त होप्सो जागा, माझी एकच इच्छा आहे की जागा जास्तीत जास्त आल्या पाहिजे. 15,000 नाही, 20,000 नाही, 30-40 जेवढे मी. आणि अजून एक विनंती केली की जेवढ्या आस्थापना येतील तेवढ्या आस्थापना ह्या पोर्टलला आल्या पाहिजे, जागा दिल्या पाहिजे. तर अधिकारी स्वतः म्हणतात आम्ही, ते जर आमच्या घरचे आहे का, म्हणजे जेवढे आले तेवढे आम्ही देणारच ना, आम्ही कशाला अडवून ठेवायचं, आम्ही कशाला अडवून ठेवणार, असं त्यांचं डायरेक्ट उत्तर आहे. त्यामुळं खूप अधिकारी कॉपरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आहेत, तुम्ही लक्षात असू द्या. आणि तुम्ही जेव्हा पण याल, शिक्षण आयुक्त कार्यालय असेल किंवा परिक्षा परिषदेला असेल, भेट दिल्यानंतर त्यांना थोडंसं पोलाइटली आणि आदरयुक्त बोला, एवढं तुम्हाला विनंती करतो. कारण खूप भारी भारी लोक येतात, हे मला माहिती आहे, त्यांनी सुद्धा सांगत होते आज. त्यामुळे सर्वांना विनंती करतो मित्रांनो, की थोडासा हा मुद्दा गांभीर्याने घ्या. जर डेट वाढली उद्या, तर तुम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये थोडंसं प्लीज जबाबदारी घ्या, प्लीज जबाबदारी घ्या. आणि जो कोणी संघटना असेल, जो कोणी मोठा व्यक्ती असेल, त्यांनी जर जबाबदारी घेत असेल तर त्यांना साथ तरी द्या, कमीत कमी त्यांच्या सोबत तरी जा, त्यांचं निवेदन तरी घ्या. ते कोणी असो, तुम्हाला माहितीच आहे कोण कोण आहेत काय नाही. आता कोणाचे नाव घ्यायचे, खूप लोक आहेत. त्यामुळे सर्व कोणी असो ते, आता समजा जर कोणी एका जिल्ह्यामध्ये कोणी आले तर त्यांना साथ द्या, त्यांच्यासोबत जा. तुम्हाला बोलता येत नाही ना, ते तरी बोलतील ना सोबत. जे जे संघटनेचे पदाधिकारी आहेत ते बोलतील, तुम्ही मागे तरी मॉब बनून तरी जा ना, कमीत कमी. तरीच आपला एखादा आपला विषय मार्गी लागू शकतो, एवढं सांगायचं होतं. आणि आदिवासी आणि समाज कल्याण जागा आहेत ते येतील, अपेक्षा आहेत, मी फायनल टचवर आहेत ते, असं सुद्धा अधिकारी सांगितलं. त्यामुळं काळजी करण्याचं काही कारण नाही. फक्त अजून एकदा तुम्ही त्या नाशिक असेल, नागपूर असेल किंवा अमरावती असेल, त्या जिल्ह्यातल्या लोकांनी थोडंसं त्याच्यामध्ये एकदा इन्क्वायरी करून या, एवढं सांगायचं आहे. तुम्हाला अजून काही असेल, अपडेट असेल, तर असंच तुम्हाला मी आयुक्त कार्यालयामध्ये किंवा परिक्षा परिषदेला जाऊन सांगतच जाईल. थोडंसं खूप दिवसानंतर गेलो होतो, त्यामुळं जाणं होत नाही, असं काही असतात गोष्टी. त्यामुळं तुम्हाला विनंती करतोय, तुम्ही थोडंसं सिरियस व्हा, पॉझिटिव्ह व्हा. फक्त कोणाच्याही म्हणजे असं बाहेर ज्यांचं भरतीशी काही संबंध नाही, कधीच आत्तापर्यंत कोणी म्हणजे निवेदन दिलं नाही, कधीच कुठं आलेलं नाहीत, कोणी असो, म्हणजे जे भरतीशी संबंध नाहीत असतील ते कधी किंवा पास असतील त्यांना सोडून, बरं का, बाकीचे जे कमर्शियल दुसरे ज्यांचा काही भरती संबंध नाही, त्या लोकांवर विश्वास ठेवू नका. कारण का त्यांचं फक्त एकच आहे, युट्यूबवर येऊन काहीतरी बनवणं. आणि तुम्ही थोडंसं विचार करा, कोणी असो, जे भरतीचे पास्टमध्ये भरतीत होते, प्रेझेंटमध्ये भरतीत, त्यांना तुम्ही ऐका, कारण त्यांचा अनुभव तुम्हाला कधीतरी काम येईल. पण जुन्या गोष्टी जे त्यांचा काही संबंध नाही. आता मी पोलीस भरतीला मी गाईड करू शकतो का, असा अर्थ होतो. किंवा माझं शिक्षण आर्ट्समधनं झालेलं आहे, मी BMA MBBSची परीक्षा दिलं पाहिजे का, असा विषय सांगतो. त्यामुळे आर्ट्सवाले MBBS तर देऊ शकत नाही. त्यामुळे ही नीटची परीक्षा सांगायचं तात्पर्य म्हणजे हे असं आहे. त्यामुळे हे मिसमॅच होऊ देऊ नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने काळजी घ्या आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तेवढं शेअर करा. सत्य परिस्थिती जी आयुक्त कार्यालयामध्ये आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पुण्यामध्ये जी सध्या परिस्थिती चालू आहे ती आहे, पॉझिटिव्ह आहे 50%, 50% निगेटिव्ह अर्थाने घेऊ शकतो जर आपण तसं ठरवलं तर. पण जास्तीत जास्त कशा असतं आपण पोर्टलला येतील ते गरजेचं आहे मित्रांनो. चुकून जर टॅब क्लोज झाला तर खूप परिस्थिती अवघड होऊन जाईल, एवढं सांगायचं होतं. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. नवीन असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. असेच अपडेट पुण्यावर घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.